श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे। 30 तारखेला आहे गुढीपाडवा। गुढीपाडवा म्हणजे चैत्र प्रतिपदा या दिवसाला महाराष्ट्रात गुढीपाडवा म्हणतात। वर्षातल्या 3.5 मुहूर्तापैकी हे एक मुहूर्त आहे। चैत्र हा हिंदूच्या कालगणनेनुसार वर्षातला पहिला महिना। याच महिन्यापासून वसंत ऋतूस सुरुवात होते। यामुळे संपूर्ण सृष्टी आनंदात हिरवीगार आणि रंगीबेरंगी झाडे झुडपावर खुलून दिसते। गुढीपाडवा ते रामनवमी 9 दिवसामध्ये 9 लवंगाचे पॉवरफुल आपल्याला उपाय करायचे आहेत, जेणेकरून आपल्या घरामध्ये आर्थिकदृष्ट्या काही अडचणी येत असतील, नोकरीमध्ये काही अडचणी असतील, व्यवसायामध्ये काही यश प्राप्ती होत नसेल, घरामधले वातावरण जे नकारात्मक वातावरण बाहेर काढण्यासाठी आणि सकारात्मक विचाराशी जोडण्यासाठी आपल्याला या 9 दिवस हे उपाय करायचे आहेत। खरंच करून बघा, केल्याने सर्व गोष्टी साध्य होतात। गुढीपाडव्यापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते। शिवाय रामनवमीपर्यंत चैत्र नवरात्र साजरी केली जाते। या काळात केलेले उपाय खूप प्रभावी असे ठरत असतात, मनातल्या इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात। तर पहिला उपाय काय करायचा आहे की वातावरणातील नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी ज्योतिषशास्त्राने लवंगाचे उपाय दिले आहेत। आर्थिक समस्या दूर करण्यासाठी चैत्र नवरात्रीत रोज 2 लवंग देवीला अर्पण करा। खरंच खूप प्रभावी असं ठरणार आहे। त्याचबरोबर दुसरा उपाय काय करायचा आहे की आर्थिक वाढीसाठी, जर आपले पैसा वाढण्यासाठी, घरात लक्ष्मीनं प्रवेश करण्यासाठी लाल कपड्यामध्ये 9 लवंग बांधून त्या देवीच्या पायाशी लावून नंतर आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे। जिथे आपण सोने नाणे वगैरे ठेवतो तेथे आपल्याला हे ठेवायचं आहे। त्यानंतर तिसरा उपाय काय करायचा आहे की कर्जमुक्ती होण्यासाठी नवरात्रीचे 9 दिवस दिव्याच्या धैलात एक लवंग टाकून आपल्याला जाळायची आहे। देवासमोर जो आपण दिवा लावतो त्याच्यामध्ये एक लवंग टाकायची आहे आणि ती जाळायची आहे। त्यानंतर नोकरी किंवा व्यवसाय असेल तुमचा आणि त्याच्यात यश प्राप्ती मिळवण्यासाठी 9 दिवस 3 लवंगाची पूड करून त्याचे गंध आपल्याला कपाळावरती लावायचा आहे। त्यानंतरचा महत्त्वाचा उपाय म्हणजे बघा, नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी घराच्या प्रवेशद्वार जो आहे त्याच्याजवळ रोज 2 लवंग आपल्याला जाळायचे आहेत, जेणेकरून आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा दूर होऊन आपण सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करेल। त्याचबरोबर इच्छापूर्तीसाठी रोज 1 लवंग हातात घेऊन देवीसमोर आपल्याला बसायचं आहे आणि इच्छा आपली प्रकट करायची आहे देवीसमोर बसून, आणि ती लवंग देवीच्या पायाशी आपल्याला अर्पण करायची आहे, जेणेकरून आपल्या मनातल्या इच्छापूर्तीसाठी ही खूप प्रभावी अशी सेवा आहे। मनातल्या इच्छा मनोकामना नक्कीच तुमच्या पूर्ण होतील। त्याचबरोबर आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी आणि प्रगतीसाठी, शांतीसाठी लवंग आपल्याला एक उपाय करायचा आहे। तर काय करायचं आहे की 3 लवंग घ्यायचे आहेत। 3 लवंगाची पूड करून आपल्याला आपल्या देवघरातला जो दिवा आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला ती पूड टाकायची आहे आणि आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी खूप प्रभावीशाली असा हा उपाय आहे। त्याचबरोबर नवरात्रीच्या 9 दिवसात अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला लवंगाचे तेल जे आहे ते टाकून आपल्याला स्नान करायचे आहे। तर या प्रकारे आपल्याला गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत लवंगाचे काही प्रभावी उपाय केल्याने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतीलच। त्याचबरोबर माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्या पाठीशी राहील, देवी आपल्यावर प्रसन्न होईल। या प्रकारे उपाय नक्की करून बघा। चैत्र नवरात्रीमध्ये केलेले उपाय कधीही वाया जात नाहीत। या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ।